अबोली या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली आणि अंकुश डिनर डेटसाठी ज्यावेळेला येतात, अबोली म्हणते, सर हे खूप महागडं रेस्टॉरंट आहे, आपण इथे नको ना थांबूया. यावरती अंकुश म्हणतो, असू दे ग, आपण कधीतरी बाहेर येतो, असू दे, तू बस बरं इथे आणि काय ऑर्डर करायचं ते सांग. तितक्यात वेटर ऑर्डर घेण्यासाठी येते. अबोली म्हणतोय, हे बघा सर, तुम्हीच बोलवलं की नाही मला इकडे, तर आता वेटरला ऑर्डर पण तुम्ही द्या. तितक्यात एक वेटर मागून येऊन आता अंकुशला इशारा करतो आणि गुच्छ असतो. अंकुश त्याला इशारा करतो की हा नंतर दे. अबोली ह्या खाणाखुणा पाहते आणि म्हणते, सर सर नक्की काय चाललंय मला सांगा, तुम्ही माझ्यासाठी अजून काही सरप्राईज केलेत का सर, इतका खर्च नका बरं करू. अंकुश म्हणतो, अबोली तसं काहीही नाही आहे, सरप्राईज वगैरे काही नाही, तू नको त्याचं टेन्शन घेऊ. असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजवत असतो, पण अबोलीला कळतं की काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत अंकुश म्हणतो, तू ऑर्डर दे, मी ना तोपर्यंत आलोच. असं म्हटल्यावरती एक वेटर सूप घेऊन येतो आणि त्या वेटरचा हात भाजलेला असतो. अबोलीच्या ते लक्षात येतं. अबोली ओरडायला लागते आणि समोर पाहते तर तिला तो बहुरूपी आरशामध्ये दिसतो. अबोली घाबरते. अंकुश सर असं म्हणत आरडाओरडा करते. तोपर्यंत इकडे तिला आवाज ऐकू येतो, अबोली मी परत आलोय. आता अबोली खूप घाबरते. अबोलीचा आवाज ऐकून अंकुश धावत येतो. अबोली त्याला मिठी मारते, सर तो इकडे आला होता, सर तो इथे आला होता असं अबोली ओरडून सांगते. त्यावरती अंकुश म्हणतो, काय बोलतेस तू. अबोली सांगते, हो सर तो इथे आला होता, वेटर बनून आला होता, त्याचे हात भाजले होते. अंकुश म्हणतो, कोण आलं होतं बरं सूप घेऊन. मग एक वेटर येतो आणि म्हणतो, सर मी आलो होतो, मला पाहून मॅडम ओरडायला लागल्या. अंकुश म्हणतो, मला ते काही माहीत नाही, तुमच्या इथल्या सगळ्या वेटरला इकडे उभं करा आणि एक एक करत अबोली त्यांना ओळखेल. असं म्हणत सगळे वेटर समोर येतात. मग अबोली एक एक करत सगळ्या वेटरच्या समोर जात असते. तोपर्यंत अंकुश म्हणतो, एक काम करा बरं, मला CCTV फुटेज दाखवा. यावरती आता मात्र मालक सांगतात, CCTV फुटेज आतला नाही आहे पण बाहेरचा आहे. अंकुश म्हणतो, ठीक आहे, बाहेरचा CCTV फुटेज दाखवा. मग बाहेरचा CCTV फुटेज दाखवल्यावरती त्याच्यामध्ये बहुरूपी कुठेच नसतो. अंकुश सांगतो, बघ अबोली, इथे कोणी आत आल्याची किंवा गेल्याची खूणच नाही आहे, म्हणजे जर तो बहुरूपी आला असेल तर बाहेर गेल्याची पण काहीतरी खूण हवे की नको. अबोली म्हणते, सर माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला खरंच सांगते आहे की तो बहुरूपी इथे आला होता. त्यावरती अंकुश म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर, एक एक करत सगळ्या वेटरला बघून घे यातला कोण होता का. मग सगळे वेटर उभे राहिल्यावरती एक एक करत अबोली त्या वेटरचे हात पाहते, चेहरा पाहते आणि म्हणते, सर यातला कोणी नव्हता, पण मी खरं सांगत आहे की तो इथे आला होता. अंकुशला कळत नाही की जो माणूस दुसरं कुणालाही दिसत नाही तो फक्त अबोलीला दिसतोय. काय गडबड आहे, काय गोंधळ आहे. अंकुश म्हणतो, सॉरी माफ करा, पण या माणसाला तुम्ही कुठे पाहिलेत का. मालक ते बघतो आणि म्हणतो, नाही, ही व्यक्ती आमच्याकडे कधीच आली नव्हती. आता मात्र अंकुश अबोली खूप हैराण असतात की जे अबोलीसोबत घडतंय ते काय घडतं आहे. अंकुश म्हणतो, सॉरी पण आम्हाला इथून निघावं लागेल. त्यावेळेला मालक म्हणतात, ठीक आहे, तुमची ऑर्डर मी पार्सल करून देतो. मग अंकुशची ऑर्डर पार्सल करून दोघंजण कारमध्ये बसतात. त्यावरती अंकुश म्हणतो, अबोली कसं आहे ना, तू स्वतःच्या मनाला समजाव की असं काही नाही आहे, स्वतः बहुरूप्याचे अंत्यविधी मी केलेत, मला माहिती आहे ना की तो जिवंत नाही आहे म्हणून. अबोली म्हणते, सर मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मला तो दिसतो, मी त्याला पाहिलेलं आहे. अंकुश म्हणतो, तू एक काम कर, मी तुला एक गोष्ट सांगतो की जेव्हा कधीही तो तुला दिसेल, तुझ्या समोर तो आला तर तू असं म्हणून चाल की हा नाहीच आहे, उगाचच तू त्याच्याकडे लक्षच देऊ नको आणि त्याही उपर तो तिकडेच तुला दिसला तर हातात जी वस्तू असेल ती फेकून त्याला मार. अबोली म्हणते, सर तुम्ही बोलताय ते मला नाही जमणार, त्याला बघितल्यावर ती माझी घाबरगुंडी उडते, मी कसं काय त्याला मारू शकेन. असं म्हणत अबोली घाबरत असते. अंकुश म्हणतो, तुला हे करायलाच लागेल, जर या ट्रॉमामधून तुला बाहेर यायचं असेल तर तुला हे करायलाच लागेल, हातात जे असेल ते त्याला तू फेकून मारायचं. अंकुश आता सांगत असतो. अबोली म्हणते, सर नाही जमणार, नाही जमणार. आणि हे सगळं करत असताना अबोलीची नजर जाते आणि ती पाहते तर काय, कारच्या बाजूच्या साईड मिररमध्ये तिला तो बहुरूपी दिसतो आणि तो बहुरूपी आता तिला सांगत असतो, अबोली अबोली मी परत आलोय. आता मात्र अंकुश आणि अबोली सोबत बसलेत, पण त्या मिररमध्ये फक्त अबोलीला एकटीलाच दिसत असतो, अंकुशला दिसत नसतो. मग तो आता कारच्या बाजूला येऊन टकटक करायला लागतो. अबोली घाबरते, सर सर. आता मात्र अंकुश कारच्या खाली उतरतो आणि पाहतो तर काय एक छोटा मुलगा असतो. अंकुश म्हणतो, काय रे तू इथे काय करतोयस. तो म्हणतो, मला भूक लागली आहे. मग अंकुश आपण घेतलेलं पार्सल त्या मुलाला देतो आणि म्हणतो, हे घेऊन जा. आणि म्हणतो, अगं अबोली तो एक लहानसा मुलगा होता. अबोली म्हणते, सर मी तुम्हाला म्हटलं ना की मला तो बहुरूपीच दिसला. आता मात्र अबोलीला काय होतंय हे अंकुशला समजण्याच्या पलीकडे असतं. दोघं जण घरी येतात तर चाळीमध्ये पूजेचं आयोजन केलेलं असतं. चाळीमध्ये पूजा असते, सगळेजण पूजेसाठी तयार झालेले असतात. मग अंकुश अबोली
घरात येतात. राघू म्हणते, वहिनी आलीस तू? त्यावर ती अबोली म्हणते, सर घरामध्ये आपण कोणाला काहीही सांगूया नको. तेवढ्यात अंकुश अबोलीला आवाज येतो, अबोली, अंकुश, आणि ती असते रमा. रमा परत आलेली असते. बऱ्याच दिवसांनी देवदर्शन करून आपल्या माहेरून रमा परत येते. अंकुश म्हणतो, रमा अगं तू आलीस, कळवलंच नाही, काही नाही. अबोली पण खुश होते आणि जाऊन रमाला मिठी मारते. आई तुम्ही आलात, बरं झालं असं म्हणते. अंकुश म्हणतो, रमा काय सरप्राईज दिलंस, म्हणजे इतके दिवस गावाला गेलीस, आम्हाला सगळ्यांना विसरूनच गेली होतीस ना तू. यावरती रमा सांगायला लागते, अरे नाही रे, म्हणजे मी देवदर्शन करायला गेले, खरं असलं तरी मामाची तब्येत बिघडली ना, त्यामुळे मला अचानक तिकडे राहण्यासाठी वाढवावं लागलं. अंकुश म्हणतो, मग आत्ता मामा कसा आहे? त्यावरती रमा सांगते, काळजी करू नको, मामा ठीक आहे. पण काय रे, तुम्ही दोघं जण डिनर डेटसाठी गेल्या होतात, तुमची डिनर डेट कशी झाली? आता अबोली काहीच बोलत नाही. अबोली म्हणते, आई खूप छान झाली. याच्यावरती अंकुश म्हणतो, रमा तू थकून आली असशील, तू आराम कर बरं. असं म्हणत आता अंकुश आणि अबोली तिकडे घडलेला कोणताही प्रकार सांगत नाहीत. रमा म्हणते, मी इतके दिवस नव्हते इकडे, सगळं ठीक होतं ना. पण दोघंही जण कोणताही विषय काढत नाहीत. आता मात्र इकडे रमाला काही सांगण्यापासून दोघंही थांबतात. अबोली रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती अबोली विचार करते, काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला एकटीलाच तो बहुरूपी कसा दिसतो? म्हणजे जर का अंकुश सरांनी त्याचे अंत्यविधी पूर्ण केलेले आहेत, तर ते अंत्यविधी झाल्यावरती तो मेलाय हे मात्र नक्की. मग मला तो दिसण्याचं काम काय? का मला दिसत आहे तो? काहीतरी गडबड आहे, यामध्ये काय आहे सत्य? मला शोधूनच काढलं पाहिजे असा विचार करत अबोली असते. आणि त्याच वेळेला तिकडे अंकुश येतो आणि अबोलीला हात लावतो. अबोली दचकते. अंकुश म्हणतो, अबोली दचकायला काय झालं? आणि आत्ता बाहेर तुझे केलंस ना, खरंच खूप चांगलं होतं. म्हणजे मला वाटलं होतं की रमा दिसल्यावरती तिच्या गळ्यात पडून तू रडशील, तिला घडलेलं सगळं सत्य सांगशील. पण अबोली तू तसं काहीच नाही केलंस. खरंच. याच्यावरती अबोली सांगते, सर अहो म्हणजे आई इतक्या दमून आलेल्या आहेत, आत्ता जर मी त्यांना सत्य सांगायला लागले तर त्यांना खूप मोठा धक्का बसला असता आणि आपल्यामुळे त्यांना त्रास व्हावा असं मला बिलकुल वाटत नाहीये, म्हणून मी काहीच बोलले नाही. अंकुश म्हणतो, अबोली पण तुला या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे. अबोली म्हणते, सर तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का? तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की मला हे भास होत आहेत, मी या सगळ्यामध्ये गुरफटत चालले? अंकुश म्हणतो, हो मला असंच वाटतंय. अबोली म्हणते, सर खरंच ना, तुम्हाला हेच वाटतंय की मी भास करते? अंकुश म्हणतो, कसं अबोली मला हे वाटेल? मला असं वाटतं की तू सगळ्यांचा खूप विचार करतेस. आत्ता पण बघ, रमाला वाईट वाटू नये म्हणून तू इतकं मोठं पाऊल उचललंस. या सगळ्यामध्ये सगळ्यांचा विचार करण्याची तुझी प्रवृत्ती दिसून येते. अबोली मी तुझ्याबद्दल असा कसा विचार करेन बरं? अबोली तरीसुद्धा खूप गडबडलेली असते आणि विचार करते, काय चुकतंय माझं? म्हणजे माझ्याकडून काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड होते जेणेकरून हे सगळं घडतंय. पण मला या सगळ्यातून बाहेर यायला पाहिजे. अंकुश म्हणतो, अबोली एक विचार कर, तू एक विचार कर, या सगळ्यामध्ये तुझं काहीही चुकलेलं नाहीये, पण तो बहुरूपी जिवंत नाही हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. तुला या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि या सगळ्यावरती मात करायला पाहिजे. अंकुशचं म्हणणं कितीही खरं असलं तरी अबोलीला हे जमत नसतं, कारण तिला बहुरूपी दिसत असतो. तिला दिसणारा हा बहुरूपी मेलेला तरी तो फक्त अबोलीला दिसत असतो. अंकुश तिला जवळ घेतो आणि म्हणतो, हे बघ, दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणाऱ्या तुझ्या मागे असं काही होऊ शकत नाही आणि काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. असं म्हणत अंकुश अबोलीला धीर देत असतो. इकडे आता आजी सांगत असते, अंकुशा तुझी दृष्ट मी तुझी दृष्ट काढले, आता तू अबोलीची दृष्ट काढ. अंकुश स्वतः अबोलीची दृष्ट काढतो. अबोलीची दृष्ट काढून झाल्यावरती तो दृष्टीचं सगळे म्हणजे काही ते मिरची, मोहरी, मीठ घेतलेलं तव्यामध्ये टाकतो आणि एकच भडका उडतो. इतका घाणेरडा धूर यायला लागतो, धुराने अख्खं घर भरतं आणि या धुराचाच फायदा घेऊन बहुरूपी पुन्हा अबोलीच्या समोर येतो. अबोली मी परत आलोय. आणि बहुरूपी पूर्णपणे भाजलेला असतो. काहीतरी गडबड आहे, हा बहुरूपी भूत वगैरे तर नाही आहे, तो जिवंतच आहे, तो अबोलीला त्रास देतोय, पण तो बाकी कोणाला का दिसत नाहीये? या सगळ्यामागे काहीतरी सत्य दडलंय, जे सत्य येणाऱ्या मालिकेच्या काही भागामध्ये हळूहळू आपल्याला उलगडत जाणार आहे.